रामायणात दोन प्रमुख पात्रे आहेत, श्रीराम आणि त्यांची पत्नी सीता। देवी सीतेची महिमा अशी आहे की रामांच्या आधी देवी सीतेचे नाव घेतले जाते। देवी सीतेला लक्ष्मीचा अवतार मानले जाते। श्रीरामांच्या जन्माविषयी तर सर्वांनाच माहित आहे, परंतु माता सीतेच्या जन्माविषयी वेगवेगळ्या रामायणात वेगवेगळ्या कथा आढळतात। त्यापैकी 3 कथा आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहतात किलबिल क्लब। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कथा नंबर 1। राणी सुनैना आणि राजा जनक हे सीतेचे पालनपोषण करणारे मातापिता आहेत। सीतेचा जन्म पृथ्वीपासून झाला आहे असे मानले जाते। या संबंधीच्या अनेक कथा सापडतात। यातील सर्वात लोकप्रिय कथा वाल्मिकी रामायणातील आहे। महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणात लिहिलेल्या कथेनुसार एकदा मिथिल राज्यात दुष्काळ पडला। ऋषींनी राजा जनकांना पाऊस पडावा म्हणून यज्ञ करण्यास सांगितले। यज्ञ समाप्तीच्या वेळी राजाला स्वतःच्या हाताने शेत नांगरण्यास सांगितले। राजा शेत नांगरत असताना नांगर एका टणक वस्तूवर आपटून अडकून बसला। जेव्हा त्या ठिकाणी जमीन खोदली गेली तेव्हा एका भांड्यात एक सुंदर कन्या खेळत होती। राजा जनकांना मूलबाळ नव्हते, म्हणून त्यांनी त्या मुलीला आपलीच मुलगी मानली। अशा प्रकारे सीतेचा जन्म राणी सुनैनाच्या गर्भातून न होता पृथ्वीच्या गर्भातून झाला, म्हणून तिला भूमातेची मुलगी असेही म्हणतात। कथा दुसरी। ब्रह्मवैवर्त पुराणातील कथेनुसार सीता ही रावण आणि मंदोदरीची मुलगी होती। या कथेनुसार वेदवती नावाच्या स्त्रीचा माता सीतेच्या रूपात पुनर्जन्म झाला होता। वेदवती ही विष्णुभक्त होती आणि ती भगवान विष्णूंना आपल्या पती रूपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होती। याच दरम्यान रावण तिकडून जात होता। त्याने वेदवतीला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला आणि त्याने तिचा हात पकडला। रावणाने वेदवतीला आपल्याबरोबर जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण वेदवतीने आपला आत्मदाह केला आणि तिने रावणाला शाप दिला की ती त्याच्या मुलीच्या रूपात परत जन्म घेईल आणि त्याच्या सर्वनाशाचे कारण बनेल। त्यानंतर काही दिवसांनी मंदोदरीने एका मुलीस जन्म दिला, परंतु रावणाला वेदवतीचा शाप लक्षात होता, म्हणून त्याने त्या मुलीला समुद्रात फेकून दिले। त्यानंतर सागरदेवी वरुणीने ती मुलगी भूमातेकडे दिली आणि भूमातेने ती मुलगी राजा जनकांना दिली आणि पुढे ती जानकी म्हणून लोकप्रिय झाली। तिचा विवाह रामांशी झाला आणि तीच रावणाच्या मृत्यूचे कारण बनली। कथा तिसरी। देवी सीतेच्या जन्माविषयी एक कथा अद्भुत रामायणात सुद्धा आढळते। या रामायणात लिहिले आहे की रावणाने म्हटले होते की जेव्हा त्याच्या मनात आपल्या मुलीबरोबरच लग्न करण्याची इच्छा निर्माण होईल तेव्हा त्याची मुलगीच त्याच्या मृत्यूचे कारण बनेल। याविषयीची कथा अशी आहे। कृत्समा ऋषींना देवी लक्ष्मी आपली मुलगी असावी असे वाटत होते, म्हणून ते दररोज मंत्रोच्चार करत कुशाच्या टोकातून दुधाचे थेंब एका कलशात टाकत असत। कुश म्हणजे एक पवित्र गवत जे यज्ञासाठी वापरतात। एके दिवशी जेव्हा ऋषी आश्रमात नव्हते तेव्हा रावण तेथे आला आणि त्याने तेथे उपस्थित असलेल्या बाकी ऋषींना मारले आणि त्यांचे रक्त त्याच कलशात भरले आणि तो कलश आपल्या महालात लपवून ठेवला। रावणाची पत्नी मंदोदरी हिला त्या कलशाविषयी खूप उत्सुकता होती। एक दिवस रावण महालात नाही हे पाहून मंदोदरीने तो कलश उघडला आणि त्यातील सगळे रक्त पिऊन टाकले। त्यामुळे ती गर्भवती झाली। आपले हे रहस्य कुणाला कळू नये म्हणून तिने जन्माला आलेल्या मुलीला एका भांड्यात लपवून मिथिला राज्याच्या जमिनीत पुरले आणि नंतर तीच मुलगी सीतेच्या रूपात राजा जनकांना मिळाली। तर अशा आहेत माता सीतेच्या जन्माच्या कथा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सहित। धन्यवाद।